ट्रेन जाईल ह्या भीतीने मी फास्ट जायला निघाले. तेवढ्यात माझ्या कानावर अनाउन्समेंट आली की नांदेड आधी जाणार आणि नंतर आमची ट्रेन. मग मी निवांत गेले आणि इथे स्टेशनला नांदेड उभी होती. तर हॅलो गाईज, मी कोमल. आज तुम्हाला मी माझं जॉबवरचं थोडंसं रुटीन दाखवणार आहे. पूर्ण तर मला दाखवायला अलाउड नाही आहे. हे मी रील्ससाठी शूट करत होते. म्हटलं तुम्हाला सांगावं की मी काय काम करते ते. तर मी बर्गर किंगमध्ये कॅफेमध्ये ॲज अ बरिस्ता म्हणून काम करते, जे की मी स्वतःही कॉफी बनवते आणि मला न्यू स्टाफला पण कॉफी बनवायला शिकवायचं असतं ॲज अ ट्रेनर म्हणून. तर असं काहीसं मी काम करते. बरिस्ता म्हणजे कॅफेचा ट्रेनर असतो. तर हे काम मी तिथे करते आणि मी स्वतः एक कॉफी आर्टिस्ट आहे. आणि रीलसाठी म्हटलं खूप दिवस झालं कॉफीची रील नाही शूट केली, म्हणून मी इथे रील शूट करण्यासाठी करत होते शूट. तर तुम्हाला थोडक्यात सांगते. समोर जी दिसते ती कॉफी मशीन असते. त्याच्यामध्ये एक साईडला ग्राइंडर असतो, त्याच्यामध्ये फ्रेश कॉफी बीन्स असतात आणि मिल्क असतं. तर त्या मशीनला तो पोर्टा फिल्टर जो असतो तो अटॅच करायचा असतो. बऱ्यापैकी लोकांना एवढं कळणार नाही, पण ते गाळणीसारखं एक भांडं असतं, त्याच्यामध्ये कॉफी बीन्स काढून त्या मशीनला अटॅच करायच्या असतात. आणि इथे मी मस्त धूर केला होता पूर्ण, कारण की ते स्टीमर पूर्ण क्लीन होऊन जातं त्याच्यामुळे. नंतर ना असं इथं सुंदर पद्धतीने दूध स्टीम करायचं, म्हणजे खूप छान पद्धतीने त्याच्यामध्ये फोम क्रिएट करायचा असतो. तो कुठल्याही पद्धतीने आपोआप होत नाही, पूर्ण हाताचं स्किल आहे. तर हेच माझं काम असतं की बाकीच्यांना पण शिकवणं आणि स्वतःही गेस्टला छान कॉफी करून देणं. नंतर ना इथे मला कॉल होता गेस्टचा, त्यांच्यासाठी बघू शकता तुम्ही किती क्रीमी आणि सुंदर अशी कॉफी मी बनवली आहे. आणि ह्याच्यावरती आर्ट पण काढलं होतं. वेगवेगळे आर्ट आपल्याला काढायचे असतात हाताने वगैरे. जे चॉकलेटने दिसतात ते आपण क्रिएट करतो, पण जे हार्ट वगैरे दिसतात ते मात्र हाताने काढावे लागतात. त्यासाठी खूप सारी प्रॅक्टिस आणि एक्सपिरियन्स लागतो तुम्हाला, मग ते जमतं. तर असं काहीसं होतं. त्यानंतर पार्सल आलेलं आणि इथे बघू शकता सॉरी कोमू मॅडम असं लिहिलेलं, जे की माझ्या मित्रासोबत माझी थोडी भांडणं आली तर ते त्याने पाठवलं होतं माझ्यासाठी. सो थँक्यू सो मच त्यासाठी. नंतर मी दुपारीच घरी आलेली. घरी येऊन बघते तर सगळे आज घरी होते संडे असल्या कारणाने, आणि सगळ्यांची सुंदर अशी पिझ्झाची पार्टी चाललेली. एवढे सारे फ्रूट्स असताना पिझ्झा खात होते, त्यामुळे मम्मीचा माझ्यावरती आरडाओरडा चाललेला, कारण की मी असते सारखी आजारी. तसेच इथे तळलेले मोदकसुद्धा होते, सो मी ते पण खाल्ले. गणपती बाप्पा गेलेत पण माझे मोदक खाण्याची हाव काही गेली नाही. आणि एवढा सुंदर आणि यम्मी पिझ्झा माझ्या बहिणीने केलेला, तर मी कसला सोडते खायचा. तर खात होते, मम्मी ओरडत होती, पण मी मात्र काही खाणारच. नंतर नाही ते गणशूचं चाललेलं मज्जा मस्ती. आणि नंतर ग्रहण होतं म्हणून देवीला मम्मीने झाकून ठेवलेलं इथे पाण्यामध्ये आणि पूर्ण कवरअप केलेलं. त्यानंतर आम्हालाही ओरडली की तुम्ही पटापट जेवण वगैरे घ्या. तरी ते आम्ही चायनीज मागवलेलं ते खाल्लं. आणि दुसऱ्या दिवशी देवीची अशी सुंदर अशी पूजा झाली आहे. तसेच आपले गणूबाप्पा पण आहेत, त्यांना आवडीचं जास्वंदीचं फूल पण ठेवले. दॅट्स इट फॉर टुडे.